सगळ्यांच्या तर घरात डोसा आवडतोच, पण एकच तक्रार असते, तव्याला डोसा चिटकतो, कुरकुरीत होत नाही आणि सहजपणे निघत नाही, अशीच तक्रार सगळ्यांची असते। मी भरपूर काही टिप्स दिलेल्या आहेत, डोसा सहजपणे निघेल आणि कुरकुरीत सुद्धा होईल। परफेक्ट हॉटेल स्टाईल कुरकुरीत डोसा तयार करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडदाची, अर्धी वाटी मुगाची, 2 तासासाठी भिजवून घेतलं। हे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं, नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याचं आपण बारीक पेस्ट तयार करून घ्या। जास्त मोठं नाही, पूर्णतः बारीक करून घेऊया। बारीक करताना तुम्हाला जर वाटत असेल थोडासा पाण्याचा वापर केला पाहिजे तर थोडं पाणी घालून हे बारीक करून घेतलं तरी चालेल। अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलंय, सगळं पीठ इथे मी बारीक करून झालेलं आहे। आता हे 2 तासासाठी भिजत ठेवूया। पीठ भिजत आहे तर आपण बटाटे उकडून घेऊया। इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे उकडत असताना थोडंसं मीठ घातलं की बटाटे कच्चे राहत नाहीत। इथे मी एक कांदा घेतलेला आहे, तो उभा असा कट करून घेत आहे। एक मिक्सरचं भांडं घेतलं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची सगळ्याची पेस्ट तयार करून घेऊया। कढईत तेल गरम करत ठेवलं, तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आणि सोनेरी रंग येस्तवर परतून दिला। जास्त कांदा परतायचा नाही, थोडासा अर्धा कच्चा ठेवायचा। परफेक्ट हॉटेल सारखी भाजी होईल आणि चवीला सुद्धा छान लागेल। मगाशी मिक्सरला बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये घातली आणि ते सगळं कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। उकडून सालं काढून घेतलेला, स्मॅश करून घेतलेला बटाटा घेतलेला आहे, तो सगळा त्यामध्ये घालून घेऊया। नंतर हळद, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला घालून सगळं हे मिक्स करून घेऊया। पोह्याचा 1 चमचा मी मूग डाळ भिजत घातलेली, ती मूग डाळ सगळी बटाट्याच्या भाजीमध्ये घालून घेऊया। ही डाळ भाजीमध्ये घातली की चवीला खूप छान लागते। इथे भाजी तयार झालेली आहे, पीठ सुद्धा 3 ते 4 तासासाठी छान भिजलेलं आहे, पाहू शकता इथे। हे पीठ जास्त थोडं मला घट्ट वाटत आहे, मी थोडासा पाण्याचा वापर केला आहे। आपल्याला डोसा तयार करायचा, चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। मिक्स करून झाल्यानंतर तवा गरम करत ठेवला, तवा छान गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घेतलं, कांद्याची फोड घेतली, सगळं तेल कांद्याच्या साहाय्याने तव्याला पुसून घेऊया जेणेकरून डोसा चिटकणार नाही। व्यवस्थित तवा गरम झाला की थोडासा पाण्याचा शिंतोडा देणं जेणेकरून तवाला डोसा चिटकणार नाही। बरोबर मधोमध हे पीठ घालून एकसारखं एकाच डायरेक्शनला आपण हे पीठ गोल फिरवून घेणार आहोत। पाहू शकता इथे मी सगळा एकाच डायरेक्शनला डोसा फिरवून घेतलेला आहे। थोडा भाजत आला डोसा, थोडंसं तेल लावून घेऊया। मध्यम आचेवर या डोश्याच्या बाजूचा कडा तांबूस होस्तवर आपण हा डोसा भाजून घेऊया। डोसा तांबूस रंगा होस्तवर हा डोसा शेकून झालेला आहे आणि आपण ह्याच्या फक्त कडा मोकळ्या करून घेऊया। मी सगळ्या कडा मोकळ्या केलेल्या आहेत। एकदम डोसा कुरकुरीत झालेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने केलं की सहजपणे डोसा निघत आहे। कलर पाहू शकता तुम्ही डोशाचा, परफेक्ट हॉटेल स्टाईल कलर आलेला आहे ना। तव्यावर दुसरा डोसा टाकत असताना थोडंसं पाणी टाकावं जेणेकरून तव्याचं तापमान कमी होतं। तवा जास्त तापलेला असतो त्यामुळे डोसा व्यवस्थित होत नाही आणि डोसा करपून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडासा पाण्याचा शिंतोडा देणे गरजेचं आहे। इथे कुरकुरीत डोसा तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि थँक्यू।